नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण वाया घालवले. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत असलेल्या गोष्टींना सांगू शकता. तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कोणी केले तरी तुम्ही रागावू नका, कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजीकच्या भविष्यात सामना करावा लागेल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुखकर होईल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका. तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. उपाय: कपाळावर केशराचा टिळा लावणे आरोग्यासाठी शुभ असेल. वृषभ राशी, आज आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी आणि कुटुंबीय तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. जीवनात सर्व काही तेव्हाच चांगले राहते जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे तुम्हाला शांतता मिळवून देईल. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. तुमच्या प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. आज आपल्या प्रेमीसोबत तुम्ही वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. उपाय: आपल्या प्रेमजीवनाला जिवंत आणि मजबूत ठेवण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन प्रसाद चढवा. मिथुन राशी, तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. आपल्या कामापासून आराम घेऊन आज तुम्ही काही वेळ आपल्या जीवनसाथीसोबत व्यतीत कराल. बागकाम करणे तुम्हाला खूप आत्मसंतुष्टी देऊ शकते. यामुळे पर्यावरणालाही लाभ मिळेल. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मत्सर करू नका. उपाय: हिरव्या रंगाच्या बुटाचा वापर करा आणि आपल्या प्रेमी आयुष्याला आनंदी ठेवा.
कर्क राशी, आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आज तुम्हाला त्याची अनुभूती येईल. कुटुंबात कोणी व्यक्तीसोबत वाद होण्याने वातावरण थोडे खराब होऊ शकते. परंतु तुम्ही स्वतःला शांत ठेवा. धैर्याने काम करा तरच सर्वांचा मूड उत्तम राहू शकतो. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. स्वतःची प्रशंसा करण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. उपाय: पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला. सिंह राशी, खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. काम करण्याच्या आधी त्याच्या बाबतीत चांगले आणि वाईट विचार करू नका, तर स्वतःला एकाग्र करण्याचा विचार करा. त्यामुळे सर्व कामे चांगल्या प्रकारे होतील. तुमचा आनंदी, उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. मालमत्ता विषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. उपाय: यशस्वी होण्यासाठी धार्मिक ठिकाणी ध्वजदान करा. कन्या राशी, मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी बोला. त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला उदासी राहील. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्या जवळ त्याच्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. आज तुमचे व्यक्तिमत्व लोकांना निराश करू शकते, म्हणून तुम्हाला आपल्या व्यक्तित्वात सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी शुद्ध कॉटनचे कपडे आणि फरसाण मागासलेल्या लोकांना दान करा. तूळ राशी, कुटुंबीय अथवा मित्राबरोबरील स्नेह मेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया घालवली नाही तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून.
परंतु एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. दिखावा करण्यापासून आज तुम्ही बचाव केला पाहिजे. असे कराल तर तुमच्या जवळचे लोकही तुमच्यापासून दूर होतील. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. उपाय: माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. वृश्चिक राशी. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल. अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. सुट्टीच्या दिवशी ऑफिसचे काम करणे यापेक्षा वाईट काय असू शकते. परंतु चिंता होऊ देऊ नका, कारण काम करून तुम्ही आपल्या अनुभवांना अधिक वाढवू शकता. तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. उपाय: आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर तेल घाला. धनु राशी. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांशी बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. तारे इशारा करत आहेत की आज तुम्ही आपला दिवस टीव्ही पाहण्यात घालवू शकता. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याची कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. साथी तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो, परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. उपाय: शुद्ध चांदीच्या बांगड्या घातल्याने आपल्या प्रेम आयुष्यात सुधारणा होईल. मकर राशी. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही उदासी स्पष्टतेने समोर येऊ शकते. तुमची पत्नी आज खूप छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. विनाकारण गोष्टीवर तुम्ही आपला किमती वेळ खराब करू नका. तेच तुमच्यासाठी चांगले असेल. निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य पूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो.
जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. उपाय: डोक्याच्या आणि मनाच्या शांततेसाठी योग आणि ध्यान करा. कुंभ राशी: आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. घरातील कुणी सदस्य आज तुमच्या विरुद्ध बोलू शकतो, ज्यामुळे तुमच्या भावना दुखावतील. खेळ आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह आणि ऊर्जा परत मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. उपाय: आई किंवा आईसारखी स्त्रीच्या पाया पडल्याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी: शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचार करणे अवलंबिल्यामुळे या समस्याशी 2 हात करू शकाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. वैवाहिक संबंध जुळून येतील. उपाय: आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.